हाय गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात केली आहे मी हॉटेलमधून. म्हणजेच आज आम्ही आलो आहे मालाडला आणि म्हटलं पहिले आपण जेवूया आणि मग पुढे खरेदी करूया. तर बघा, आज जेवणासाठी आम्ही मागवली होती साऊथ इंडियन थाली. तर कारण ही पहिल्यांदाच मी खाते, या अगोदर मी कधीही साऊथ इंडियन थाली खाल्लेली नव्हती. त्यामुळे आज आम्ही पूर्ण साऊथ इंडियन थाली घेतली होती. आता याच्यामध्ये काय काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये त्यांनी आम्हाला दिला होता पुलाव, चपाती, कटलेट आम्ही सेपरेट मागवले होते. थालीमध्ये काही त्यांनी आम्हाला कटलेट दिले नव्हते. पण कटलेटचा ना एक प्रॉब्लेम झाला. एक कटलेट चांगला होता आणि दुसरा कटलेट होता आंबट. तो आम्ही रिटर्न केला, त्यांनी आम्हाला दुसरा आणून दिला. आणि थालीमध्ये बघा तुम्ही, त्यांनी दिला होता आम्हाला पायनॅपल शिरा, फ्लावर वाटाण्याची भाजी, डाळ, फ्लावर वाटाण्याची पातळ भाजी, तो रस्सम, बटाट्याची सुक्की भाजी, दही, पापड, लोणचं आणि लिंबू, असं सगळं आम्हाला त्यांनी थालीमध्ये दिलं होतं. आणि कटलेटसोबत होती हिरवी चटणी. सगळं खाऊन मस्त खाल्ल्यानंतर आम्ही आलो होतो द मॉलमध्ये बाबूला कपडे घेण्यासाठी. तर इथे आल्यानंतर मग हे मला बोलले की आपण समोर एक दुकान आहे तिथे जाऊया आणि बाबूला छान असे कपडे घेऊया. आणि या साईडला पण दुकानं होती, पण बऱ्यापैकी दुकानं काही बंद होती. त्यामुळे काही आम्ही तिकडे गेलो नाही. नंतर मग आलो इकडे या दुकानामध्ये आणि मग इथून घेतले आम्ही बाबूसाठी कपडे. नंतर आम्ही खाली आलो तर खाली BMC वाल्यांनी पूर्ण मार्केट खाली करून ठेवलं होतं. बघा, या साईडला एवढी गर्दी असते, पण आज अक्षरशः मार्केट एकदम रिकामं होतं. कारण त्यांनी जे एक्स्ट्रा बाहेर लावतात ते सगळे त्यांनी काढायला लावलं होतं आणि मार्केट एकदम खुलं करून ठेवलं होतं. नाहीतर काय होतं ना, रस्त्याने हे जे तुम्ही बघता इथे तर अक्षरशः श्वाससुद्धा घ्यायला होत नाही, इतके हे लोक बाहेर कपडे लावून ठेवतात. आणि आज एकदम सुटसुटीत आणि छान वाटत होतं, हवा लागत होती. नाहीतर इथे इतकं गुदमारल्यासारखं होतं. खूप कपडे लावून ठेवतात, त्यामुळे मार्केटमध्ये जायलासुद्धा मन होत नाही. इथून मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर मग मला थोडंसं सामानही घ्यायचं होतं. पण एवढं ऊन होतं त्यामुळे बाहेर चालायची पण इच्छा होत नव्हती. म्हणून मग आम्ही आलो समोर दुकान, एक पर्सचं दुकान होतं. तिथे मला ती पर्स जी लटकवलेली दिसते वरती ती खूप आवडली होती. मग तिथून आम्ही गेलो दुकानामध्ये, कारण दुकानात होती AC, म्हणून आम्ही डायरेक्ट दुकानात गेलो. तिथून आम्ही घेतली पर्स आणि मग पर्स घेऊन 2-3 मिनटं तिथे आधी थांबलो आणि मग बाहेर आलो. कारण बाहेर एवढा उन्हाचा तडाखा होता, अरे भरपूर ऊन होतं. मग पर्स वगैरे घेतली आणि आम्ही सरळ निघालो घरी. हाय गाईज, आम्ही आलो मार्केटमधून. मस्त फ्रेश वगैरे झालो, थोडा आराम केला, कारण बाहेर भरपूर म्हणजे भरपूर ऊन होतं. आणि आता संध्याकाळी यांनी मस्त बनवला आहे चहा, जो मी अर्धा पिला आहे. मार्केटमधून काय काय आणले ते पण मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. आत्ता मी चहा पिणार. इकडे यांनी मला चहा पण बनवून आणला आणि सोबत हे पण आणलं. म्हणजे आता मला यांच्या डोक्याला कलर लावायचा केसांना. तर मी चहा संपवते आणि मग तुम्हाला दाखवते मार्केटमधून मी काय आणलं. जास्त काय आणलं नाही, बाबूला फक्त कपडे आणलेत, तेच तुम्हाला दाखवते कसे कपडे आणलेत ते. आणि चला, मी चहा संपवते आणि यांना कलर लावून घेते.
सो फायनली आमचा कलर लावून झालेला आहे. माझा हात परत काळा झाला आहे. झालं यांच्या डोक्याला कलर लावून. 1 मिनिट मी हात धुवून आले. लागलं काळं हाताला. सो कलर लावून झाला आणि आता मी दाखवते आम्ही मार्केटमधून काय आणलं. सगळ्यात पहिले मी दाखवते पर्स आणलेली, छोटीशी हँडबॅग. कशी आहे सांगा? कॉटनची आहे. ही मला जरा ती बघितल्याबरोबर मला खूप आवडली म्हणून मी ही घेतली. मला कमेंट करून सांगा कशी आहे ही बॅग. आणि दुसरं एक आहे बाबूला ड्रेस, कारण आहे उद्या सॅम्युअलचा आमचा बर्थडे, तर आम्ही घेतलाय त्याला बर्थडे साठी ड्रेस. हे बघा 3 पीस आहे हा. मी घडी काय खोलत नाही. हे बघा मला कसं आहे. आणि ही आहे त्याची पॅन्ट. बस एवढंच आणलं, जास्त काय आणलं नाही, कारण आज सोमवार आहे. आमच्याकडे आज आहे बाजार. आता ह्यांचे केस सुकले का आम्ही जाणार आहे बाजारात. मग आम्ही बाजार करून आणणार. काय करतो हा नितीन? आणि मार्केट मधून येता येता आम्हाला दिसलेली, तोंडात माझ्या स्ट्रॉबेरी आलं होतं, पण स्ट्रॉबेरी नाही, आम्हाला दिसली होत्या लिच्ची. तर बघा एवढी लिच्ची आणली. काय ते वेफर्स, एवढ्या लिच्ची आणल्या. लिच्ची मला भेटलीये 300 रुपये किलो. तुमच्या इकडे लिच्चीचा काय भाव आहे नक्की मला सांगा. ह्या महाग पडल्यात का मला 300 रुपयाचा 1 किलो, कारण का भरपूर आले. हे यात एवढे आणि यात एवढे, ह्या एवढ्या सगळ्या. मी मागच्या वेळेस आणल्या होत्या 100 रुपयाला 12 एक डझन. तर ह्या जरा मला बऱ्या वाटल्या म्हणून मग मी ह्या घेतल्या. आणि खायला पण एकदम गोड आहेत आणि साईज पण खूप मोठी मोठी साईज आहे. नितीन तिकडे वेफर्स खात आहे. दाखव. दिसत पण नाही ते असे वेफर्स खात. तरी त्यांनी लिच्ची मगाशी खाल्ली आहे. गोड येत नाही लिच्चा. बापरे. गोड आहे. तर चला आता यांचे केस सुकले की जाणार मार्केटमध्ये, भाज्या वगैरे घेऊन येणार, थोडेसे फळं आणणार. उद्या जायचंय आम्हाला बाबूकडे. सॅम्युअलचा बर्थडे आहे उद्या, तर उद्या आम्ही जाऊ तिकडे. दुपारनंतर जाऊ, कारण यांना सुट्टी नाहीये. आणि उद्या कॉलेजमध्ये पण जायचं श्रावचा रिझल्ट घ्यायला. आजच जायचं होतं पण आज कॅन्सल झालं, त्यांनी उद्या बोलवलं. त्यामुळे आता मी दुपारी कॉलेजमध्ये जाईल आणि मग तिकडून तिचा रिझल्ट घेऊन येईल. त्याच्यानंतर मग आम्ही निघू. तर चला व्हिडिओला एंड करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.